चंदनजिरा पोलिसांनी धाड मारून सुगंधित तंबाखूसह वाहन असा एकूण 5,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई शहरातील नवीन मोंढा परिसरात करण्यात आली। शहरातील नवीन मोंढा भागातील काही दुकानदार सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करत असल्याची माहिती चंदनजिरा ठाण्याच्या प्रभारी करिश्मा चौधरी यांना मिळाली होती। त्यानुसार नवीन मोंढा भागातील खेरुडकर ट्रेडर्स, रॉयल ट्रेडर्स आणि मोहन एजन्सी या दुकानावर कारवाई केली। यावेळी सुगंधित तंबाखू आणि वाहने असा एकूण 5,61,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कायदेशीर कारवाईबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली DYSP करिश्मा चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक MB स्कॉट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, हुसेन अफसर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे आदींनी केली आहे। गुप्त माहिती बातमीदारामार्फत जालन्यातील नवी मोंढा भागातील सुगंधित जर्दा व्यापारावरती छापा घातला असता 2 ठिकाणी आम्ही खेरुडकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉयल ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुगंधित जर्दा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे। साधारणतः किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे? सध्या तर सध्या ती प्रक्रिया चालू आहे, पण खेरुडकर कडून जवळपास 3-3.5 लाखाचा माल जप्त केला असून एक छोटा ॲप जप्त करण्यात आलेला आहे।